अशी कोणती अवस्था आहे तुझ्या जीवनात जी मलाही माहीत नाही? मालाच्या या प्रश्नाला चिंतेची, आत्मीयतेची झालर होती. थांबत थांबत पण धीरगंभीरपणे प्रसून म्हणाला, मला कॅन्सर झालाय, रक्ताचा, आणि आता तो अंतिम अवस्थेत आहे. प्रश्न अवघ्या काही महिन्यांचाच आहे. पण यावर काहीतरी उपाय असेलच ना? तो करून बघायला काय हरकत आहे? अरे, तुझ्या कविता, तू काढलेली चित्र, तू कोरलेली शिल्प, तू अप्रतिम चाली लावलेली विविध भावरस निर्माण करणारी गीतं, या साऱ्यांचं प्रदर्शन आणि विक्री केली तर मिळणाऱ्या पैशात तुझ्यावर आवश्यक ते सारे उपाय करता येतील. त्यामुळे काय होईल? या प्रसूनच्या प्रश्नावर मालाचं सरळ स्पष्ट उत्तर होतं, तू आणखी काही वर्ष जगू शकशील, अनेक कलाकृती निर्माण करशील. एक दीर्घ सुस्कारा टाकत प्रसून म्हणाला, ही कशी गोष्ट झाली? दिव्याची वात मागे सारून उरलेल्या तेलात अधिक काळ ज्योत पेटत राहावी, पण अशी मंद निस्तेज ज्योत अधिक काळ तेवण्यापेक्षा ती नेहमीसारखी ढळढळीत तेजस्वी प्रकाश देत असतानाच शांत होणं चांगलं नाही का? या प्रश्नावर निरुत्तर झालेल्या मालेला आनंदाचं एक रहस्य मात्र उमगलं होतं. आनंद हा उत्स्फूर्त, स्वयंस्फूर्त असतो. तो मिळवण्यासाठी जीवनाशी अगतिक तडजोड करायची गरज नसते. किती खरं आहे हे. 12. पायगुण. ते कुटुंब आपण ज्याला खाऊन पिऊन सुखी म्हणतो तसं होतं. इथं लक्षात ठेवायला हवं की ते कुटुंब सुखी होतं, समाधानी किंवा आनंदी नव्हतं. आजकाल 2-2 पगार मिळवणारी अनेक कुटुंबे अशी खाऊन पिऊन सुखी असतात. काही कुटुंब तर अति खाऊन पिऊन दुःखी, रोगीही बनतात. तर त्या कुटुंबातील दोन्हीही मुलं लग्नाची झाली होती. त्यांची वयही वाढली होती. कुणी विचारलं तर आई वडील उत्तर देत, योग असावा लागतो. जी गोष्ट जेव्हा जशी जिथं घडणार ती तेव्हा तिथं तशीच घडणार. प्रारब्धापुढे कुणाचंही चालत नाही. शेवटी नियती अटळ असते असं म्हणतात तेच खरं. हे सारं तत्त्वज्ञान त्या मुलांचे आई वडील लग्नाचा विषय निघाला की सर्वांना सांगायचे, इतक्या तळमळीनं की कुणालाही त्यांच्या प्रारब्ध नियतीवर अढळ विश्वासाबद्दल आदर वाटे. अखेर त्या दोघांचीही लग्न ठरली. मुली अनुरूप होत्या. सोय व्यवस्था यांचा विचार करून दोन्ही लग्नामध्ये 2-2.5 महिने अंतर ठेवलं. घरातील सर्व सुखाच्या शिखरावर होती, आनंदात होती, कारण ही त्यांच्या खुशी मुलांची लग्न ठरणं या रेंगाळलेल्या गोष्टीवर अवलंबून होती. अन आनंद हा निरालंब, म्हणजे कशावरही, अगदी कशावरही अवलंबून नसतो. काहीही मनासारखं घडलं किंवा मनाविरुद्ध घडलं तर आपल्याला आनंदात सहज राहता येतं. साधू, संत, सत्पुरुष, सद्गुरू अशा अवस्थेत कायम असतात. तर जय्यत तयारी नि भव्य उत्सवी समारंभात मोठ्या मुलाचं लग्न ठरलं. नववधू उंबऱ्यावर ठेवलेलं तांदळाचं माप ओलांडून येते. तिच्या गृहप्रवेशामुळे विवाहविधी सप्तपदी झाल्यावर सर्वांना झालेल्या सुखाचा कळस गाठला गेला होता. त्यांचा संसार त्यांच्या प्रारब्धानुसार सुरूच होता. दुसऱ्या दिवशी कळलं की कोट्यावधी रुपयांच्या जमिनीच्या मालकीच्या खटल्याचा अंतिम निकाल पुढच्या आठवड्यात आहे. तो जर या कुटुंबाच्या बाजूने लागला तर त्यांची पिढ्यानपिढ्यांची ददात मिटली असती. अपेक्षेप्रमाणे निकाल लागला. सर्वांनी दिवाळी साजरी केली. घरातल्या आजीबाई म्हणाल्या, हा सारा नव्या नवरीचा पायगुण बरं का. याला विरोध कुणीच केला नाही, कारण सर्वांचं, अगदी नव्या नवरीचं सुद्धा तसंच मत होतं. सर्वत्र खुशीचं, उत्सवाचं वातावरण होतं. काळाच्या ओघात लहान मुलाचंही लग्न झालं. मुलगी अनुरूप होतीच, पण मोठ्या सुनेपेक्षा अधिक कार्यकुशल व सद्गुणीही होती. तिनंही उंबऱ्यावरचं धान्याचं माप ओलांडून प्रवेश केला. ती तिच्या मनमिळावू सेवाभावी स्वभावामुळे सर्वांना प्रिय झाली. काही दिवसांनी तीर्थक्षेत्राला जाताना पितृवत्सल सासऱ्यांचं निधन झालं आणि सासूबाईंना पक्षाघाताचा झटका आला. त्या पूर्णपणे परावलंबी बनल्या. पहिले काही दिवस शोक समाचारात, मृत्यूनंतरच्या क्रियाकर्मात गेले. नंतर काही दिवसांनी कुजबूज सुरू झाली. धाकट्या सुनेचा पायगुणच अशुभ. दोन्ही घटनांचा विचार एकत्र केला तर काय आढळून येतं? पहिलीचा पायगुण शुभ, कारण खटल्याचा निकाल कुटुंबाच्या बाजूने लागला. यात तिचं काय कर्तृत्व होतं? सर्व तारखा, वाद, प्रतिवाद, युक्तिवाद, आर्ग्युमेंट्स सारं ती घरात सून म्हणून येण्यापूर्वीच संपलं होतं. निकाल लागला तो अनुकूल होता एवढंच. तसंच ज्या यात्रा कंपनीबरोबर सासू सासरे तीर्थक्षेत्राच्या यात्रेला निघाले होते
ती बस काही ती धाकटी सून चालवत नव्हती. घरातले दोघेच जण यात्रेला गेले होते. जी बस दरीत कोसळून इतरही अनेक लोक मृत्यू पावले त्यालाही जबाबदार सुनेचा अशुभ पायगुणच का? ज्याच्या त्याच्या जीवनात प्रारब्ध किंवा नियतीनुसार सर्व घटना घडतात, तर तिथं पायगुण हा घटकच कुठून आला? आपल्या सर्वांची हीच चूक होते. जे ज्यावेळी जिथं ज्या प्रकारे घडणार असतं ते त्यावेळी तिथं तशाच प्रकारे घडणार असतं. प्रत्येकावर सामूहिक शुभ अशुभ घटनांचे परिणाम वेगवेगळे असतात. हेच पहा ना, त्या अपघातात सासरेबुवा मरणारच होते आणि सासूबाई वाचल्या होत्या, पण परावलंबी बनून. त्यांनी खरं तर इतरांना प्रारब्धाचा किंवा नियतीचा सिद्धांत समजून सांगायला हवा होता. धाकट्या सुनेचा काहीही दोष सोडा, साधा संबंधही नव्हता त्या अपघाताशी, तर तिला बिचारीला का दोषी अवलक्षणी समजायचं? जीवनातील शुभाशुभ चांगल्या वाईट घटनांचा असा विचार आणि स्वीकार थोडेच जण करतात, फारच थोडे. सासूबाईंनी ज्यावेळी सुनेचा अशुभ पायगुण असं म्हटलं तेव्हा इतरांना तसं म्हणण्याचा परवानाच मिळाला. विचार करूया, आपण अशा परिस्थितीत काय केलं असतं? सासूबाई व इतर अनेकांसारखंच आपलं सुनेचा अपशकुनी पायगुण हेच मत असेल तर अशा साऱ्यांसाठी मराठीत एक अप्रतिम म्हण आहे, लोकांसांगे ब्रह्मज्ञान, आपण स्वतः कोरडा पाषाण. आपण जरी जीवनासंबंधीचं ज्ञान ब्रह्मज्ञान नसलं तरी चालेल, स्वतः जगलो तरी आपल्या अंतःकरणाच्या कोरड्या पाषाणातून आनंदाचे चिरंतन झरे वाहू लागतील, वाहत राहतील. 13. हातगुण. काही मित्रांची मस्त बैठक जमली होती. त्यांचा कॉफी क्लब होता. कॉफी पिता पिता एखाद्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी ती मध्यमवयीन मंडळी जमायची. कधी कधी विषय आधी ठरलेला असे, तर कधी कधी आयत्या वेळी एखाद्याला उत्स्फूर्त सुचेल तो. त्या दिवशी असंच झालं. एक जण हॉस्पिटल, डॉक्टर, औषधं आणि त्यांची बिलं याने खूप कंटाळून गेला होता. घरातल्यांची आजारपणं आणि त्यानिमित्तानं औषधं, डॉक्टर याने पुरता गांजून गेला होता. सर्वात जास्त त्याला मनस्ताप झाला होता डॉक्टरांच्या उदासीन बेफिकीर वृत्तीचा. बाकीच्या गोष्टी प्रारब्धाचे भोग म्हणून तो स्वीकारू शकत होता, पण डॉक्टर, नर्सेस यांचं वागणं मात्र त्याला खटकत होतं. काही अपवाद निश्चितच होते, पण अपवादच. यावर कळस म्हणून की काय, ती त्यांची मारुतीच्या शेपटीसारखी दिली जाणारी औषधं, त्यांची यादी कधी संपतच नाही. शिवाय या सर्वांची गगनचुंबी बिलं. अशा परिस्थितीत जगण्याने छळले होते, सरणाने ते संपवले, हा अनुभव त्याला येत होता. आनंद म्हणून काही तो नि त्याचे कुटुंबीय अनुभवू शकत नव्हते. त्यानं चर्चेला तोंड फोडलं. डॉक्टर जगवतात की नागवतात? तसं पाहिलं तर हा विषय काही नवीन नव्हता. काही वर्षापूर्वी एका समाजाचं ऋण मान्य करणाऱ्या आणि डॉक्टरी हा धंदा न मानता एक व्रत किंवा सेवेची संधी मानणाऱ्या डॉक्टरनं एक प्रदीर्घ लेख लिहून या चर्चेला निमंत्रण दिलं होतं. बरेच दिवस वृत्तपत्रातून, वादविवाद, सभातून यावर खडाजंगी चालू होती. बहुतेकांचं मत डॉक्टर नागवतात असंच होतं. त्यात रुग्णांची संख्या अधिक होती, पण काही सजग, सहृदय डॉक्टरांनीही असंच मत मांडलं होतं. त्याचा उपयोग किती झाला हे नंतर सर्वांनी अनुभवलं. अर्थात परिणाम शून्यच झाला. त्यानंतर काही दशकं लोटल्यावर, साऱ्या जीवन व्यवहारांचंच बाजारीकरण झाल्यावर तर असह्य वाटावी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. एखाद्याचा जीव ज्यावेळी डॉक्टर वाचवतात, अनेकांना व्याधीमुक्त, वेदनामुक्त करतात, त्यावेळी त्यांच्या सेवेला मोल नसतं. हे खरं असलं तरी एकूणच डॉक्टरांच्या जाळ्यात सापडणं हा जीवघेणा अनुभवच असतो. चर्चा अगदीच नकारात्मक, निषेधात्मक दिशेनं चालली आहे हे लक्षात आल्यावर एकानं या विषयाला एक नवा फाटा फोडला. डॉक्टरांचा हातगुण नावाची काही गोष्ट असते का? अनेक हलकी फुलकी उत्तरं आली. हातगुण म्हणाल तर खिसे कापूचाही असतो. आपला खिसा कापला जातो हे आपल्यालाही कळत नाही. ही एक प्रकारची सर्जरीच नव्हे का? इतरांचं मत पडलं ज्याच्याकडे कौशल्य आहे किंवा कौशल्याची अपेक्षा आहे त्याच्या बाबतीत हातगुण शब्द वापरणं योग्य होईल. निरनिराळे कारागीर, कलाकार, डॉक्टरांमधले सुद्धा काही शल्य विशारद, इतकंच काय पण स्वयंपाक करणारी बाई किंवा घराघरातली आई
यांच्यात हातगुण असणं शक्य असतं. एकानं फार हृदयस्पर्शी विचार मांडला. आईचा स्वयंपाक कलेतील हातगुण फक्त त्या कृतीतला नसतो, तर ज्या ममतेनं, आत्मीयतेनं ती तो स्वयंपाक आपल्या माणसांसाठी करते त्यात असतो. जणू या वात्सल्य भावनेचं अमृत तिच्या हातावरच्या रेषातून त्या त्या पदार्थात उतरत असतं. यातून साकारतो हातगुण. सर्वांनाच हा विचार खूप भावला, पण डॉक्टरांचा हातगुण म्हणजे काय? एकदा पूज्य गोंदवलेकर महाराजांना हाच प्रश्न एका डॉक्टर भक्तानं विचारला. त्यावर त्यांनी फार मार्मिक उत्तर दिलं. ते म्हणाले, हो ना, डॉक्टरांचा हातगुण असतोच. तो त्यांच्या ज्ञानात, रोगाची परीक्षा करण्यात, औषध योजनेत किंवा उपचार पद्धतीपेक्षा त्यांच्या वृत्तीत, रोग्यांकडे पाहण्याच्या दृष्टीत व्यक्त होतो. म्हणजे हा रोगी आपल्याला पैसा देईल का, त्याची आर्थिक परिस्थिती कशी आहे, असा विचार मनात आला तर त्यांचं लक्ष विभागलं जाईल आणि हाताला गुण येणार नाही. रोग एखाद्या वेळी बरा होईल, पण रोग्याच्या मनाचं समाधान होणार नाही. यातून डॉक्टर, रोगी, त्याचे नातेवाईक यापैकी कुणालाही आनंद लाभणार नाही. मग डॉक्टरच्या हातगुणाचा प्रश्नच उद्भवणार नाही. खरंच हातगुण हा निस्वार्थी प्रेम, सेवाभाव, कर्तव्य भावना यांचं फलित असतं. डॉक्टरवर यामुळे रोग्याची श्रद्धा बसते. डॉक्टरांच्या दर्शनानं, स्पर्शानं, बोलण्यानं, नुसते जवळ असण्यानं सुद्धा रोग्याला अर्ध बरं वाटतं. उरलेलं काम औषध करतं. आपल्याला आपल्या सर्व कृतीत असा हातगुण आणता येईल. यातून असा आनंद उसळेल की आपल्याबरोबर सारे संबंधित लोक आनंदात न्हावून निघतील, मनसोक्त नि मनमुक्तपणे. विशेष म्हणजे अशा हातगुणाला आणि त्यातून निर्माण होणाऱ्या आनंदाला एकही पैसा लागत नाही. तो असतो अतिसाजिरा, स्वल्प, सोपा, फुकाचा. भगवंताच्या नामातून मिळणाऱ्या, मन शांतवणाऱ्या, ईश्वरी प्रसादाचा अनुभव देणाऱ्या आनंदासारखा. 14. कृतज्ञतेतून आनंद. एक अजिंक्य अभेद्य असा किल्ला. त्याच्या सर्व बाजूनी खोल खणलेला, पाण्यानं भरलेला आणि मगर सुसरींचा सुळसुळाट असलेला चर. वरती सर्व दिशांनी संपूर्ण किल्ल्याला घेरणारी भरभक्कम तटबंदी. जागोजागी बुरुज. टेहाळणी करण्यासाठी, शत्रू सैन्यावर वरून आक्रमण करण्यासाठी तोफा असलेली विवरं. एकूण हा किल्ला जिंकणं जवळजवळ अशक्यच होतं. आत प्रवेश करण्यासाठी जे द्वार होतं ते जाड लाकडाचं आणि बाहेरच्या बाजूला लांब सरळ टोकदार खिळे बसवलेलं. शेजारच्या राज्याचा जो राजा होता त्याला आव्हानं स्वीकारण्याची जबरदस्त ओढ होती. हा किल्ला आपण जिंकायचाच असा निर्धार करून तो तयारीला लागला. प्रधानमंत्री, राजपुरोहित, सेनापती साऱ्यांशी सल्लामसलत करून एक पक्की योजना तयार केली. ती अशी होती. एक अत्यंत मजबूत, रुंद, जाड आणि किल्ल्याभोवतीच्या चरावर पुलासारखी बसेल एवढी फळी तयार करायची. सर्वप्रथम राज्यातील युद्धपटू हत्तीला वेगानं धावत येऊन त्या किल्ल्याच्या प्रवेशद्वाराला धडका मारून ते मोडून पाडायचं. नंतर सगळ्या सैन्यानं आत जाऊन लढाईत पराक्रम गाजवून विजय संपादन करायचा. तशी योजना सरळ सोपी वाटत होती, कारण या राजाकडे खूप सैनिक, घोडदळ, गजदळ, उंटदळ यांच्या जोडीला शूर सैनिकांचं मोठं पायदळही होतं. योजनेनुसार ती अजस्र फळी टाकून किल्ल्यापर्यंत पोचण्यासाठी पूल तयार करण्यात आला. आधीच तयार केलेल्या आणि धडक मारून भरभक्कम दरवाजे तोडण्याचा अनुभव असलेला हत्ती दौडत आला. पण दारावरचे लांब अणुकुचीदार खिळे पाहून बिचकला, घाबरला, थबकला आणि मागे वळला. असं 4-5 वेळा झाल्यावर एकाला एक युक्ती सुचली. त्यानुसार असं ठरलं की एका उंटाला त्या खिळ्यावर बांधायचं आणि हत्तीनं त्या उंटाला जोरात धडक देऊन तो बुलंद दरवाजा पाडायचा. एका मोठ्या उंटाला त्या खिळ्यांना बांधलं आणि हत्तीला दौडत आणला. आता हत्ती बिचकला नाही, कारण खिळ्याऐवजी त्याला उंट दिसत होता. 2-4 धडका दिल्यावर ते प्रवेशद्वार कोसळून तिथेच पडलं. प्रवेशद्वारातून सारं सैन्य आत घुसलं. किल्ल्यावरच्या सैनिकांनीही कडवा प्रतिकार केला, पण अखेर विजय या राजाचाच झाला. त्या किल्ल्याच्या राजासह सेनापती, अनेक सरदार सर्वांना लढाईत ठार मारलं गेलं. राजानं या नव्यानं जिंकलेल्या किल्ल्यावर 3 दिवस विजयोत्सव साजरा करण्याचं फर्मान काढलं.
सगळी विजयवाद्ये वाजत होती. नव्यानं जिंकलेल्या किल्ल्यावर रोषणाई केली गेली. मदिरेचा अखंड प्रवाह वाहत होता. सारे कसे मुक्त होऊन इकडून तिकडे आपल्यामुळेच विजय मिळाला या थाटात वावरत होते. इतक्यात वाऱ्याच्या झोताबरोबर प्रचंड दुर्गंधी सगळीकडे पसरू लागली. इतकी की तिच्यापुढे अत्तर, फुलं यांचा सुगंध फिका पडला. कुठून येतो हा दुर्गंध म्हणून शोध घेऊ लागल्यावर किल्ल्याच्या पडलेल्या दारावर बांधलेला जो उंट हत्तीच्या धडकामुळे खिळ्यात घुसून मेला होता, त्याचा मृतदेह कुजल्यामुळे तो घाण वास हवेत भरून राहिला होता. सर्वजण एका सुरात म्हणाले, या उंटाला आत्ता आणि इथंच मरायला काय झालं होतं? खरं तर या उंटामुळेच विजय शक्य झाला होता. तो खिळ्यावर बांधलेला होता म्हणून तर हत्ती ते प्रवेशद्वार पाडू शकला होता आणि त्यामुळेच सैन्याचा प्रवेश किल्ल्याच्या आत शक्य झाला होता आणि विजय प्राप्त झाला होता. उंटाचं आत्मबलिदान सर्वच विसरले होते. राजाच्या कानावर ज्यावेळी ही वार्ता पोचली तेव्हा त्याची ही पहिली प्रतिक्रिया अशीच होती, एक मोठा खड्डा खणून त्यात त्या उंटाला पुरून टाका. सुगंधी द्रव्याच्या फवाऱ्यानं सारा परिसर सुगंधित करा. विजयोत्सवाच्या सुखाचा उंटानं रसभंग केला. याचं राजाला खूप वाईट वाटलं, पण आता सारा सुरळीत पार पडेल याचा त्याला विश्वास होता. इतक्यात त्याचे सद्गुरू तिथे आले. आपल्या शिष्याचं अभिनंदन करण्यासाठी ते किल्ल्यावर पोचले होते. राजानं गुरुदेवांचं यथोचित स्वागत आदर सत्कार केला. नंतर त्या उंटाचा विषय निघाला. गुरुदेव संतापले. शिष्य राजाला उद्देशून म्हणाले, राजन, या विजयाचा खरा शिल्पकार तो उंटच आहे. आपले प्राण देऊन त्यानं विजयाचा मार्ग मोकळा केला. तेव्हा त्याचा प्रेत मोकळ्या मैदानावर प्रवेशद्वाराशेजारी जाळा. त्याचा मंत्रपूर्वक अग्निसंस्कार करा. त्या दहनभूमीवर चौथरा उभारून त्याच्यावर पंचधातूची त्या उंटाची मूर्ती तयार करा. त्या स्मारकाला सर्वांनी मानवंदना द्यायला हवी. त्या उंटाच्या समाधीवर लिहा, विजयाच्या आनंदाचा खरा शिल्पकार. असं केल्यावर सर्वांना खूप आनंद झाला, कारण उंटाच्या त्यागाबद्दल सर्वांनी कृतज्ञता व्यक्त केली होती. आनंदाच्या असंख्य मार्गांपैकी एक मार्ग कृतज्ञतेतून जातो हे मात्र खरं. 15. आंधळी भिंत. रुग्णालयाचा एक विभाग. त्यात फक्त जीवनाच्या अंतिम अवस्थेतले अत्यवस्थ रुग्ण. विभागाला नावही समर्पक दिलं होतं, दक्षिणायन. आत येण्यासाठी एक रुंद दार, कारण रुग्णांना चाकांच्या पलंगावरून आणावं लागायचं. समोरच्या भिंतीत एक मोठी खिडकी, तिला टेकून एक बेड आणि इतर काही बेड त्या वॉर्डात होते. काही रुग्ण असाध्य रोगानं आजारी असले तरी बेडवर उठून बसू शकत होते. त्या खिडकी शेजारच्या बेडवर जीवनाची अखेर जवळ पोचलेला एक रुग्ण होता. तो अधूनमधून उठून त्या खिडकीतून बाहेर पाही. तेथील दृश्याचं मोठं रसभरीत वर्णन तो आपल्या सहरुग्णांना सांगत असे. समोर एक बाग आहे. रंगीबेरंगी सुंदर फुलं उमललेली आहेत. फुलांपेक्षा जिवंत असलेली अनेक मुलं खेळत आहेत. त्यांच्यासाठी घसरगुंडी, सीसॉ, झोपाळा अशी खेळणीही आहेत. संध्याकाळी बागेत नाचणाऱ्या कारंजावर निरनिराळ्या रंगांचे प्रकाशझोत सोडले आहेत. त्यात उजळलेली बाग पाहायला आलेल्या दर्शकांचे चेहरेही प्रसन्न दिसत आहेत. फुगेवाले, मेरी गो राऊंड, गोल फिरणारे प्राणी, त्यावर बसलेली ओरडणारी, घाबरणारी मुलं मजेदार दिसत आहेत. असं त्याचं प्रत्यक्ष पाहिलेल्या दृश्यांचं वर्णन इतर रुग्णांची मनं सुखावत असे. सर्वांना ते ऐकताना वेदनावर कोणीतरी प्रेमळ फुंकर मारतोय असं वाटत असे. त्या रुग्णातल्या एका रुग्णाला आपणही ती दृश्य पाहावीत आणि इतरांची मनं प्रसन्न करावीत असं वाटे. एके दिवशी खिडकीतून दिसणाऱ्या एका मैदानाचं वर्णन तो रुग्ण करत होता. एरवी ओसाड भकास वाटणारं मैदान कसं जिवंत झालंय, मुलांच्या खेळामुळे ते चैतन्यमय कसं झालंय याचं वर्णन एखाद्या खेळाच्या आखोदेखा हाल म्हणजे रनिंग कॉमेंट्रीसारखं तो करत होता. अनेकांना आपले तरुणपणाचे मैदानी खेळ आठवले. गेले ते दिन गेले या विचारानं काही रुग्णांच्या गालावरून अश्रू ओघळू लागले. आता तर ज्याला खिडकीजवळील बेड हवी होती त्यानं नर्सला बोलावून म्हटलं, सिस्टर, माझ्या आधी त्याला मृत्यू आला तर कृपया माझा बेड तिथं न्या.
मलाही खिडकीबाहेर दिसणारी अनेक रंगी अनेक ढंगी दृश्य पाहून सर्वांना सांगायची आहेत. काही दिवसात तो खिडकीजवळचा रुग्ण काळाच्या पडद्याआड गेला. नर्सनं या रुग्णाची बेड खिडकीजवळ हलवली. या रुग्णाला बाहेरील दृश्य पाहायची एवढी उत्सुकता लागून राहिली होती की तो कसाबसा उठून बसला. त्यानं खिडकीतून बाहेर नजर टाकली तर त्याला काय दिसलं? खिडकीसमोर शेजारच्या इमारतीची एक खिडकीसुद्धा नसलेली आंधळी भिंत, ब्लाइंड वॉल होती ती. पुढचं काहीही दिसत नव्हतं. त्यानं नर्सला बोलावून विचारलं, हा काय प्रकार आहे? खिडकीतून तर समोरच्या भिंतीशिवाय काहीच दिसत नाही. मग या आधीच्या रुग्णाला बागेची, मैदानाची निरनिराळी दृश्य कशी दिसत होती? यावरती नर्स शांतपणे म्हणाली, यापेक्षा आश्चर्यकारक गोष्ट कोणती आहे माहिती आहे का? तो रोगी आंधळा होता. आपली कल्पनाशक्ती वापरून आपल्या सहरुग्णांच्या जीवनात थोडी उभारी, थोडा आनंद निर्माण व्हावा म्हणून तो हे सारं करत होता. त्यात त्यालाही अतीव आनंद मिळत होता. हे ऐकून तो रुग्ण प्रथम सुन्न झाला. नंतर त्यानं विचार केला की आपणही आपली कल्पकता वापरून रसरशीत वर्णन करत राहूया आणि आरंभ केला देखील. किती सुंदर मिरवणूक निघाली आहे. कसला तरी विजयोत्सव साजरा करत असले पाहिजेत. समोर चाललेले घोडे, त्याच्या अंगावर छातीला रंगीबेरंगी झुली, गळ्यात मधुर ध्वनी निर्माण करणाऱ्या घंटा, झगमगीत रोषणाईचे विविध रंगी दिवे, कर्णमधुर संगीत, नाचत गात जाणारी मंडळी, असं वर्णन चालू होतं. अनेकांना आपल्या लग्नातील वरात किंवा दुसऱ्यांच्या मिरवणुकीत किंवा शोभायात्रेत आपण सामील झालेल्या स्मृती जाग्या झाल्या. सर्वांना बरं वाटत होतं. एरवीच्या वेदनांचा काही काळ विसर पडला होता. या नव्या रुग्णालाही आनंदाचा उगम मिळाला होता. इतरांना आनंदी बनवूनच आपण आनंदी बनू शकतो. त्यासाठी सहसंवेदना, कल्पकता यांचा वापर जरूर करावा. आपल्यातील कला कौशल्य उपयोगात आणावीत. एकूण काय, आनंदाचं रहस्य एकच. आपल्याला आनंद हवा तर इतरांना आनंद द्यायला हवा. आनंद देण्यासारखा दुसरा आनंद नाही. आनंदायन हे महादान आहे. 16. ठीक आहे, हरकत नाही. तसं गावही नाही नि मोठं शहरही नाही. अशा एका नगरात तो साधू अचानक आला. नगराच्या एका कोपऱ्यात सुंदर पिंपळाचं झाड, त्याच्याभोवती टुमदार पार. त्याच्यावर त्या साधूनं आपली पथारी पसरली. त्याचं सामान तरी काय तर एक चटई, एक चादर, अंगावर सदरा, खाली लुंगी, एक शाल पांघरलेली, एक दोन भांडी, बस. स्वतः रसोई करायची नाही. काही खायला मिळालं तर ठीक, नाही मिळालं तरी हरकत नाही. एक प्रकारची अयाचित वृत्ती होती त्याची. म्हणजे कुणाकडे कधीही काहीही मागायचं नाही. भगवंताची इच्छा, अल्ला की मर्जी. चेहऱ्यावर मात्र सदैव आनंद, निरागस हास्य. डोक्याला रुमाल बांधला असता तर लोक त्याला साईबाबाच समजले असते. त्याच्या त्या शांत तृप्त व्यक्तिमत्वानं भारावून जाऊन अनेक जण त्याला खाण्यापिण्याच्या वस्तू, कपडे असं काही ना काही देत राहायचे. तो साधूही अगदी गरजेपुरतं ठेवून बाकी सगळं इतरांना देऊन टाकायचा. लोकही साधूचा प्रसाद म्हणून त्या गोष्टी स्वीकारायचे. स्वतःसाठी संग्रह न करण्याचं व्रतच होतं त्याचं. लोकांना उपदेश करणं, मार्गदर्शन करणं असलं तो काही करत नसे. अनेक जण आपल्या अडचणी त्याला सांगायचे. त्यावर तो थोडा समुपदेशन केल्यासारखं बोलत असे. अनेकांचं त्यामुळे समाधान होत असे. त्याचे 2 शब्दप्रयोग काहींना आवडायचे तर काहींना बिलकुल पटायचे नाहीत. तो काहीही घडलं, कुणी काहीही सांगितलं तरी म्हणायचा, ठीक आहे, हरकत नाही. त्या नगरात एक तरुण तरुणी एकमेकांच्या प्रेमात पडली. लग्नाच्या आणाभाका झाल्या. शारीरिक संबंधही सुरू झाले. तिच्या घरच्यांना याची कल्पना नव्हती, तर त्याच्या घरच्यांची या संबंधांना मान्यता नव्हती. ठाम विरोध होता. ज्यावेळी ती तरुणी गर्भवती झाली आणि तिनं लग्न करण्याचा आग्रह धरला, तेव्हा तिच्या प्रियकरानं हात वर केले. मी लग्न करू शकणार नाही, असं निश्चित सांगितलं. काही महिन्यानंतर त्या तरुणीच्या आईच्या लक्षात ही गोष्ट आली. तिनं रागावून विचारलं, कुणाचं पाप पोटात वाढवतेस? त्या तरुणाचं नाव सांगितलं तर त्याच्या घरचे त्याला आणि तिला दोघांनाही ठार करतील. या भीतीनं तिनं आईला चाचरत सांगितलं,
पारावरच्या साधूबाबाचं पाप वाढतंय तिच्या गर्भात. तिची आई तरातरा त्या साधूकडे गेली आणि अर्वाच्य शिव्या देऊ लागली. सारे लोक जमा झाले. त्यांना आश्चर्य वाटलं, रागही आला. पण त्या तरुणीची आई शांत झाल्यावर तो साधू नेहमीप्रमाणे एवढंच म्हणाला, ठीक आहे, हरकत नाही. त्याचा चेहरा नेहमीसारखाच आनंदी होता. काही दिवसांनी ती बाळंत झाल्यावर तिच्या आईनं त्या नवजात बालकाला आणून साधूबुवांसमोर ठेवलं आणि म्हणाली, निस्तरा आपलं पाप. शांतपणे साधूबुवांचे उद्गार होते, ठीक आहे, हरकत नाही. गावातल्या इतर काही महिलांच्या सहकार्यानं साधू पारावरच त्या बाळाचं संगोपन करू लागला. त्याला जोजवू लागला, गोंजारू लागला. काही दिवसांनी त्या तरुणाला पश्चात्ताप झाला. त्याचं प्रेम होतंच त्या तरुणीवर. आपलं बाळ असं अनाथ मुलासारखं वाढतंय हे पाहून त्यानं घरच्यांचं मन वळवलं आणि तिनं आईला खरा प्रकार सांगितला. मग काय, सारेजण साधूबाबाकडे आले. त्याचे पाय अश्रूंनी धुवून त्याची क्षमा मागितली आणि अत्यंत लाडाप्रेमानं आपल्या बाळाला घरी घेऊन गेले. ते निघाले त्यावेळीही साधूबाबा तेच म्हणाले, ठीक आहे, हरकत नाही. त्यांच्या आनंदाला अखंड भरतीच असायची. ओहोटी कधी ठाऊकच नव्हती. अखंड आनंदाचं हे एक रम्य रहस्य आहे. आनंदाचे जणू पासवर्ड्स आहेत हे. परवलीचे शब्द, ठीक आहे, हरकत नाही. परिस्थिती कशीही असली तरी मनस्थिती शांत समाधानी राखता येते. आनंदाच्या उसळणाऱ्या कारंजात सतत सचैल स्नान करत मस्त मजेत जगता येतं. याचा प्रयोग करून पाहायला काय हरकत आहे. 17. आनंदाची गुरुकिल्ली. गावाच्या कडेकडेनं वाहणाऱ्या नदीचा प्रवाह खूप देखणा होता. मुख्य म्हणजे पात्र फार रुंद नसलं तरी पाणी खोल होतं. प्रवाहात 1-2 भोवरेही होते. दोन्ही काठावरून पाहताना त्यांची चक्राकार गती मोठी मोहक वाटायची. अनेक लोकांचं नदीवर नित्यस्नान करण्याचं व्रत होतं. त्यामुळे ज्यावेळी एक सफेद कपनी आणि डोक्यावर सफेद फेटा घातलेला साधू नदीच्या घाटावरच्या एका प्राचीन मंदिराच्या काळाच्या ओघात पडझड झालेल्या भागात येऊन राहू लागला, तेव्हा साहजिकच अनेकांचं लक्ष त्याच्याकडे वेधलं गेलं. त्याच्याशी बोलाचाली सुरू झाली. अतिशय मधुर हिंदीमध्ये तो संभाषण करत असे. लोकांना ऐकत राहावंसं वाटे. प्रवचन, सत्संग वगैरे गोष्टी त्या साधूनं कधीच केल्या नाहीत. पण त्याचं एकूण व्यक्तिमत्व आणि निरपेक्ष जीवनपद्धती लोकांवर प्रभाव पाडून गेली. त्याच्या खाण्यापिण्याची सोय लोक आळीपाळीनं करू लागले. पण साधूबुवा कामाशिवाय ना कोणाशी बोलत, ना कोणत्याही गोष्टीत हस्तक्षेप करत. सारी ईश्वराची लीला आहे. त्याच्या इच्छेनुसार विश्वाचे सारे व्यवहार चालतात. यावर त्यांची एवढी निष्ठा होती की ते कसलंही वाचन पारायण, पूजा प्रदक्षिणा, व्रत उपवास करत नसत. नाही म्हणायला त्यांच्याजवळ असलेली बासरी ते अधूनमधून वाजवत. त्यावेळी अनेकांना कृष्ण बासरी ऐकल्याचा अनुभव मिळायचा. बासरीच्या स्वरात असलेली मधुरता, आर्तता, उत्कटता सर्वांच्या हृदयाला स्पर्श करायची. साधूबाबा कोणतंही भजन वा भक्तिगीत वाजवत नसत. फक्त धून वाजवायचे, दिव्य स्वर्गीय धून. हे सर्व शांतपणे एक तरुण दुरून निहाळत होता. त्याचं निरीक्षण सुरू होतं साधूबाबांच्या अखंड प्रसन्नतेबद्दल. एकदा त्यानं ते एकटे आहेत हे पाहून विचारलं सुद्धा, बासरी संगीतात रंगून गेल्यामुळे तुम्ही अखंड आनंदात असता का? साधूबाबा पटकन उद्गारले, अगदी उलट, बिलकुल विपरीत. मी अक्षय आनंदात असतो. तो आनंद बासरीतून व्यक्त होतो, म्हणून ती सर्वांच्या अंतःकरणाला स्पर्श करते. अच्छा, म्हणजे तुमच्या दिव्य मधुर बासरी वादनाचं रहस्य तुमच्या अंतरंगात अविरत उसळणारा आनंद आहे. मग तुमच्या या निखळ आनंदाचं रहस्य काय? आतापर्यंत उभ्या उभ्या चालू असलेल्या या संभाषणानंतर साधूबाबा म्हणाले, युवक, जरा बैठकर बातें करेंगे. आओ बैठो. त्यांच्या स्वरात एवढी अजिजी, एवढं आर्जव होतं की काय होतंय ते कळायच्या आत तो तरुण त्यांच्यापुढे बसला सुद्धा. तुला माझ्या अखंड आनंदाचं रहस्य हवंय ना? ते अगदी सोपं आहे, सहज आहे. मी जेथे असतो तेथे असतो आणि मी जे करतो ते करतो. बस हेच ते रहस्य. युवकाला वाटलं साधूबाबा आपली थट्टा करताहेत. त्यानं तसं म्हटल्यावर बाबा एवढंच म्हणाले, तुलाच कळेल. आत्तापासून 24 तास तुझं तूच पहा की तू जिथं असतोस तिथं असतोस का, आणि जे करतोस ते करतोस का. उद्या भेटू.
साधूबाबा ध्यानमग्न झालेले पाहून तो युवक उठला नि घरी आला. आल्या आल्या स्नानगृहात गेला. पाण्याचा फवारा डोक्यावर सोडला. जलस्पर्श जाणवल्यावर त्याला घरी आणून टेबलावर ठेवलेला फाईल्सचा गठ्ठा आठवला. बापरे, आज खूप जागावं लागणार. लगेचच त्याला साधूबुवांचे शब्द आठवले. तो स्वतःशीच म्हणाला, म्हणजे मी आता बाथरूमऐवजी माझ्या खोलीत आहे तर, अन आंघोळीऐवजी फायली पाहतोय. कशीबशी आंघोळ आटपून जेवायला गेला. मनात विचार, उद्याची इन्स्पेक्शन नीट पार पाडली म्हणजे झालं. गेल्या वर्षीसारखे शेरे नि ताशेरे नकोत. आई म्हणत होती, कशी झाली रे वांग्याची भाजी, तुला आवडेल तशी केलीये. याला पानात काय वाढलं याचा पत्ताच नव्हता. कोणती भाजी? हे स्वतःचे शब्द ऐकताच स्वतःशीच म्हणाला, अरे मी जेवणाच्या टेबलावर नाही तर ऑफिसच्या टेबलावर पोचलोय. अन जेवण कुठं करतोय? फायलीत डोकं खुपसून वाट बघतोय इन्स्पेक्टर येण्याची. नंतर देवघरात प्रार्थना करतानाही तो साहेबांच्या केबिनमध्ये होता. प्रार्थनेऐवजी साहेबांचे रागाचे बोल ऐकत होता. झोपतानाही तो शयनकक्षात नव्हता अन झोपेऐवजी नको ते चिंतन नि चिंताच करत जागत राहिला. दुसऱ्या दिवशी सायंकाळी साधूबाबांना लोटांगण घालून म्हणाला, आनंदाचं रहस्य खूप अवघड आहे, सहज सोपं नाही. मला मार्ग दाखवा. साधूबाबा हसून म्हणाले, तरुणा, एकच कर, अखंड वर्तमान काळात राहा. भूत भविष्यात गुरफटू नकोस. हेच ते आनंदाचं रहस्य. तथास्तु. 18. आत्मनिरीक्षण, आत्मपरीक्षण. गोष्ट तशी अनेकांना माहीत आहे. एका गावातली एक स्त्री, पती गेल्यानंतर पूर्णपणे निराधार, तशी दिसायला नाकीडोळी नीटच, कोणाचंही लक्ष वेधून घेणारी, पण स्वभावानं अत्यंत सात्विक, देवाच्या उपासनेची, सत्संगाची आवड असलेली. 4 घरात भांडी, कपडे धुणं, पाणी भरणं अशी लहान सहान कामं करून उदरनिर्वाह करत होती. अशा स्त्रीकडे काही पुरुषांची वासनेनं वखवकलेली नजर गेली नसली तरच नवल. तिच्याकडे भोगदासी म्हणूनच पाहिलं जायचं. पण ती या सर्वांचा ठाम विरोध करायची. तिच्यासाठी तिचं शील हीच सर्वात मोलाची पवित्र गोष्ट होती. याचा परिणाम व्हायचा तोच झाला. लोकांनी तिच्याविरुद्ध नको नको त्या गोष्टी बोलणं सुरू केलं. ती कुलटा आहे, चारित्र्यहीन आहे, सर्वात म्हणजे डायन आहे, चेटकीण आहे, लहान मुलांना तिच्यापासून धोका आहे, असं काही वाही सांगूनसुद्धा ती खंबीरच राहिली. कुणालाही तिनं दाद दिली नाही. अखेर गावची पंचायत बसली. तिला काही न विचारताच फक्त काही दुष्ट लोकांचं ऐकून तिला शिक्षा दिली गेली. काहींच्या मते ती निर्दोष होती, तर काहींनी तिला गावातून हद्दपार करण्याची शिक्षा सुचवली. पण दुष्ट लोकांचं यानं समाधान होणारं नव्हतं. त्यांनी सुचवलं की या दुष्ट स्त्रीला, डायनला, एका झाडाला बांधूया आणि गावातल्या प्रत्येकाने तिच्यावर दगडांचा वर्षाव करून तिला ठेचून मारूया. या दुष्टांचा पंचायतीत तसंच गावातल्या लोकात मोठा दबदबा होता. झालं, ठरलेल्या दिवशी तिला मैदानावरील एका झाडाला बांधलं गेलं. मी निर्दोष आहे, कोणताही अपराध माझ्याकडून झालेला नाही, मी पापी नाहीये. पण तिचे हे शब्द कुणाच्याही कानावर पडत नव्हते. शेकडो माणसांचा गोंगाट मात्र ऐकू येत होता. कसा कुणास ठाऊक, पण त्याचवेळी एक सत्पुरुष त्या ठिकाणी पोचला. त्याचा चेहरा खूपच तेजस्वी होता. लांब पांढरी दाढी छातीपर्यंत पोचली होती. डोक्याला केशरी रंगाचा फेटा बांधला होता. त्याला पाहताच सारेजण एकदम शांत झाले. आकाशातून उतरलेल्या एखाद्या देवदूतासारखा तो दिसत होता. आपल्या धीरगंभीर आवाजात तो बोलू लागल्यावर लोकांना आकाशवाणी होत असल्यासारखं वाटलं. हा सारा काय प्रकार आहे? या त्याच्या प्रश्नावर गावच्या प्रमुखानं सांगितलं, ही कुलटा आहे, पापी आहे, हिला आम्ही दगडाने ठेचून मारण्याची शिक्षा दिली आहे. यावर तो सत्पुरुष उद्गारला, फारच छान, मीही एक दगड तिच्यावर फेकून मारतो, पण त्यापूर्वी एका गोष्टीचा विचार करायला हवा. पहिला दगड कुणी मारायचा? दुसरा कुणी काही म्हणणार एवढ्यात तो सत्पुरुष पुढे म्हणाला, अर्थातच ज्यानं आजवर एकही पाप केलेलं नाही त्यानं पहिला दगड मारायचा. हे ऐकून सारे विचारात पडले. एकमेकांकडे पाहू लागले. जो तो आपल्या मनात आपण आत्तापर्यंत केलेल्या पापांचा पाढा वाचू लागला. सारे शांत झालेले पाहून तो सत्पुरुष उद्गारला, अरे
आपण सारेजण पापी आहोत, तर दुसऱ्याला पापी ठरवून शिक्षा करण्यात काय अर्थ आहे? आपल्याला काय हक्क आहे? मी स्वतःसुद्धा काही पापं केलेली आहेत. असं म्हणून त्यानं हातात उचलून घेतलेला दगड फेकून दिला. प्रत्येकाच्या हातातला दगड आपोआप गळून पडला. त्या सत्पुरुषानं त्या बाईला सोडवलं आणि त्या जमावातल्या स्त्रियांना उद्देशून तो शांतपणे म्हणाला, तुम्ही या दुर्दैवी स्त्रीसारख्याच स्त्रियाच आहात ना? तुम्हाला हिची वेदना, व्यथा कळली नाही का? तुम्ही सुद्धा हिला दगडाने ठेचायला तयार झालात. तुम्ही मनात आणलं असतं तर एक संरक्षक कवच बनवून हिचं रक्षण केलं असतं. सर्वावरून आपली प्रेमळ दृष्टी फिरवत तो सत्पुरुष उद्गारला, अरे, आपण सारे स्वतः काचेच्या घरात राहत असूनही इतरांच्या घरावर दगड मारतो. यात त्यांचा घात तर आहेच, पण आपलाही घात आहे. यामुळेच तर एवढ्या समस्या, एवढी दुःख, एवढ्या व्याधी आपल्या जीवनात आहेत. आपण आत्मनिरीक्षण करत राहूया. आपल्या कृती, त्यांच्या मागचे हेतू, त्यांचे घडणारे परिणाम इकडे ध्यानपूर्वक लक्ष देऊया. आपण आत्मपरीक्षणही करूया. आपल्या चुका, आपली पापं, आपले अपराध यावर सतत विचार करत राहूया. असं आपल्याचकडे पाहत साक्षी भावानं आपण जगायला शिकलो तरच अखंड आनंदात राहू शकू. तुम्ही आनंदात राहण्याचा प्रयत्न करा. मी तुम्ही आनंदात राहावं म्हणून प्रार्थना करीन. लोकांना काही कळण्यापूर्वी तो तेजस्वी सत्पुरुष जसा आला तसा निघूनही गेला, पण मागे सर्वांसाठी आनंदी जीवनाची गुरुकिल्ली ठेवून गेला. 19. देहभान विस्मरणातून आनंद. मनगटावरील घड्याळात तिनं वेळ पाहिली. घरातून निघायला खूप उशीर झाला होता. मनातली हुरहुर आणि छातीतली धडधड लक्षात येण्याएवढी वाढली होती. तिला एक दृश्य स्पष्ट दिसत होतं. बागेतल्या त्या ठरलेल्या बाकावर तो तिची वाट पाहत बसलाय. तोही परत परत घड्याळात पाहतोय. जाणाऱ्या प्रत्येक सेकंदाबरोबर त्याच्या मनातला राग आणि अधीरता दोन्हीही वाढतायत. झपझप पावलं टाकत ती चालते. समोरचं, आजूबाजूचं काहीही दिसत नाहीये तिला. मनात फक्त एकच ध्यास, त्याला भेटण्याचा, आणि एकच ध्यान आहे त्यानंतरच्या मिलनानंतर मिळणाऱ्या आनंदाचा. बाकी तिच्या दृष्टीनं त्या क्षणी साऱ्या विश्वात काहीही अस्तित्वात नाहीये. एकच ध्यास, एकच ध्यान प्रत्यक्ष भेटीच्या क्षणाचं. नंतरचा अनुभव शब्दांच्या पलीकडचा असणार होता. त्यात निर्भेळ आनंद असणार होता. आपला पाय दगडावर पडतोय का मातीवर, गवतावर पडतोय की छोट्या झुडपावर, याची तिला जाणीवही नव्हती. तशी फिकीरही नव्हती. एका देहभावना शून्य अवस्थेत ती बाणासारखी निघाली होती. तिच्या प्रियकराकडे, तिच्या प्रेमाकडे. सायंकाळच्या वेळच्या नमाजासाठी वाटेवरच्या छोट्याशा मशिदीतला मौलवी मशिदीसमोरच्या छोट्याशा मैदानात रस्त्याच्या बाजूलाच नमाज पढत होता. तो नम्रतापूर्वक खाली वाकून डोकं जमिनीला टेकवून प्रार्थना करत असतानाच त्याच्या पाठीवर धपकन काहीतरी पडलं. काहीशा रागानं त्यानं वर पाहिलं तर प्रेमाच्या भावात आकंठ बुडालेल्या, मिलनाच्या कल्पनेनं देहभान विसरलेल्या त्या तरुणीचा पाय त्याच्या पाठीवर पडला होता. तिच्या लक्षात सुद्धा ही गोष्ट आली नाही. रागानं काहीतरी बोलणार तोपर्यंत ती काहीशी दूर पोचली होती. तसा तो मौलवी तिला नेहमी पाहायचा. त्यानं विचार केला, घरी याच वाटेनं परतेल तेव्हा तिला जाब विचारूया. काही काळ अशाच अस्वस्थतेत गेला. तिला उशीर झाला म्हणून तर नकळत तिनं मौलवीच्या पाठीवर पाय दिला आणि तोही ज्यावेळी तो प्रार्थना करत होता. काही वेळानंतर ती परत येताना त्याला दिसली. समोर आल्यावर त्यानं तिला वरच्या स्वरात विचारलं, आंधळी आहेस का तू? चक्क माझ्या पाठीवर पाय देऊन गेलीस. त्यावेळी मी नमाज पढत होतो, हेही तुझ्या लक्षात आलं नाही. त्याच्या त्या शब्दावर तिचा विश्वासच बसेना. कोण असं दुसऱ्यांच्या पाठीवर पाय देऊन जाईल आणि तेही प्रार्थना करताना, नतमस्तक झालेला असताना? तिला आश्चर्य वाटलं, तरी सावधपणे ती म्हणाली, मी खरंच तुम्ही म्हणता त्याप्रमाणे तुमच्या पाठीवर पाय देऊन गेले असेन तर कृपया मला क्षमा करा. मी हात जोडून आपली क्षमा मागते. पण माझ्याकडून असं का घडलं याचा विचार करताना एक प्रश्न मला तुम्हाला विचारावासा वाटतो. मी माझ्या माणूस असलेल्या प्रियकराच्या ध्यानात भान हरपून चालताना आपली पावलं कशावर पडतायत याचीही जाणीव मला नव्हती.
पण आपण तर परमेश्वराच्या ध्यानात मग्न होताना, त्याची प्रार्थना करताना, त्याच्याशी एकजीव एकात्म होताना देहाच्या पातळीवर घडणाऱ्या अनुभवांची तुम्हाला कशी जाणीव झाली? खरं तर तुमचं पूर्ण देहभान हरपायला हवं होतं. सारी देहभानता लयाला जायला हवी होती, खरं ना? तिच्या या शब्दांनी त्याचा सारा राग वितळून गेला. तो विचार करू लागला, कारण त्या तरुणीनं जे विचारलं ते खरोखर विचार करायला लावणारच होतं. त्याला उपासनेबद्दल नवी दृष्टी मिळाली होती. मुली, तू आज माझे डोळे उघडलेस, माझा अहंकार नष्ट केलास. मी तुला धन्यवाद देतो. शुक्रिया. हा प्रसंग वरवर साधा वाटला तरी अनुभवाच्या पातळीवर खूप अर्थपूर्ण आहे. ध्यानातून आनंद मिळतो, त्याला बाहेरचं कारण किंवा निमित्त असलंच पाहिजे असं नाही, पण देहभावनेचा विसर मात्र पडायला हवा. भक्तीचे आचार्य देवर्षी नारद आपल्या भक्तिसूत्रात भक्तीचे अनेक पैलू सांगतात. आदर्श भक्ताची लक्षणंही सांगतात. खूप सांगून झाल्यावर ते म्हणतात, भक्ती कशी असते हे पाहायचं असेल तर गोकुळातल्या गोपींकडे पहा. अडाणी गरीब गवळणी भक्तीच्या बाबतीत खूप श्रीमंत होत्या. फार विचार न करता आपलं सर्वस्व त्यांनी कृष्णाला अर्पण केलं होतं. यात सर्व म्हणजे सारा संसार याला महत्त्व नव्हतं, तर आपला स्व, आपला अहम यांनी कृष्णभक्तीत विलीन करून टाकला होता. आता त्या पूर्णरित्या मोकळ्याही झाल्या होत्या आणि कृष्णासारख्या विश्वनाथ विश्वात्म्याला आपल्या आत गच्च भरून ठेवल्यानं भक्तीच्या आनंदानं पूर्ण भरून राहिल्या होत्या. आनंदाचं मूर्त रूपच बनल्या होत्या गोपी. सतत कृष्णभान, कृष्ण ध्यान, कृष्णार्पण असल्यामुळे त्या बनल्या होत्या भक्तीच्या यमुनेतील आनंदाचा डोह, आनंदाचं अंग नि आनंदाचा तरंग. 20. आनंदाचा स्रोत, सहकार्य नि सहजीवन. जपान हा देश साऱ्या जगात आगळा वेगळा समजला जातो. याला अर्थातच अनेक कारणं आहेत. राजेशाही जरी नसली तरी आपला राजा हा सूर्यवंशाचा प्रतिनिधी आहे, ही त्यांची ठाम समजूत. नव्हे, राजाला देवासारखा मान दिला जातो. पूर्वीच्या पारंपरिक जपानमध्ये प्रत्येक घरात एक छोटीशी खोली असायची, आपल्या देवघरासारखी. तिच्यात सारी साधनसामग्री अतिशय कलात्मक रीतीनं मांडलेली असायची. छोटासा पलंग, वारं घेण्यासाठी नक्षीदार पंखा, पाणी पिण्यासाठी भांडी, विश्रांती घेताना घालावयाचे खास कपडे, मुख्य म्हणजे सुंदर अंतर्गत सजावट. त्या खोलीला तोकोनामा म्हणत. प्रत्येकाची श्रद्धा असायची. विशेष म्हणजे अतिशय आधुनिक अशा यंत्रमानवीकरण, रोबोटायझेशन झालेल्या आजच्या काळातही अनेकांची अशी श्रद्धा असते की सध्याचा राजा प्रत्येकाच्या घरात विश्रांती घेण्यासाठी येतो. ही फक्त भावना असेलही, पण ती व्यक्त करताना अतिशय कलाकुसर कौशल्याचा उपयोग केला जातो. जपानला त्या देशातील लोक निप्पन असं म्हणतात. उगवत्या सूर्याचा देश म्हणून त्याचं वर्णन केलं जातं. म्हणून त्याचा ध्वजही उगवत्या सूर्याचं दर्शन घडवणाराच आहे. आणखी बरंच काही लिहिता येईल जपान आणि जपानी लोकांबद्दल. बऱ्याच वर्षापूर्वी आर्थर कोएस्लर नावाच्या लेखकानं एक अप्रतिम पुस्तक लिहिलं होतं. जपान आणि भारत या दोन देशांचा अनेक दिवस दौरा, निरीक्षण आणि अभ्यास करून त्यानं लिहिलेल्या पुस्तकाचं नाव अतिशय अर्थपूर्ण आहे, द लोटस अँड द रोबो. कमळ आणि यंत्रमानव ही दोन प्रतीकं आहेत, ज्याला आपण संस्कृती म्हणजे कल्चर आणि सुधारणा म्हणजे सिव्हिलायझेशन म्हणतो, त्या संस्कृतीचं प्रतीक आहे. कमळ आणि तंत्रज्ञानानं घडवून आणलेली क्रांतिकारी सुधारणा तिचं प्रतीक रोबो. त्यावेळी जपाननं कमळ संस्कृती चांगली जपली होती आणि तंत्रज्ञानात विशेषतः इलेक्ट्रॉनिक्समध्ये तर जपानने खूप प्रगती केली होती. म्हणजे रोबो, यंत्रमानव ही मिळवण्याच्या दिशेनं वाटचाल सुरू केली होती. भारत मात्र आपली संस्कृती झपाट्यानं गमावत होता आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात पिछाडीला होता. असो, आज जपानची स्थिती आर्थिक विकासाच्या दृष्टीनं चांगलीच आहे, पण अमेरिकेनं दुसऱ्या महायुद्धात हिरोशिमा नागासाकीवर टाकलेले अणुबॉम्बनी घडवलेला विध्वंस, त्या राखेतून फिनिक्स पक्षासारखा स्वतःच्या राखेतून जपान पुन्हा उंच उडू लागला. पण नैसर्गिक आपत्ती मात्र त्याची पाठ अजून सोडत नाही. ज्वालामुखी, भूकंप, सुनामीसारख्या राक्षसी सागरलाटा यासारख्या आपत्ती जपानवर अनेकदा कोसळत असतात. तरीही या साऱ्या प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत जपानी लोक अत्यंत आनंदात असतात. काय आहे या आनंदाचं रहस्य?
कठोर परिश्रम, शिस्त, वक्तशीरपणा, वेळेची किंमत जाणून सतत कार्यरत राहणं हे तर त्यांच्या आनंदाचं रहस्य आहेच. पण त्यांनी आणखी एक मूल्य आपल्या जीवनशैलीचा भाग बनवलंय. ते म्हणजे परस्पर सहकार्य. सहयोगाचं तत्त्व हे जपानी लोकांच्या आनंदाचा स्रोत आहे, उगम आहे. स्पर्धेपेक्षा सहकार्यानं राष्ट्र समर्थपणे उभं करता येतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे जपान. या तत्त्वाचं दर्शन घडवणारी एक अद्भुत घटना जपानमध्ये घडली आणि समाज माध्यमातून ती साऱ्या जगानं अनुभवली. त्याचं असं झालं, वारंवार होणाऱ्या भूकंपापासून जीवितहानी होऊ नये म्हणून जपानमध्ये अनेक घरं लाकडाची असतात. त्याची दुरुस्ती सगळेजण बऱ्याच वेळा स्वतः करतात. असाच एक जपानी माणूस स्वतःच्या घराचं छप्पर दुरुस्त करत होता. त्यानं एक फळी काढली आणि काय आश्चर्य! फळीमागे जी फट होती त्यात एक जिवंत पाल होती, जिच्या पायातून गेल्या दुरुस्तीच्या वेळी म्हणजे 2-3 वर्षापूर्वी एक खिळा मारला गेला होता. ज्यावेळी त्या फळीला खिळे ठोकले जात होते त्यावेळी नेमकी ती पाल मध्ये आल्यानं खिळा तिच्या एका पायातून लाकडात ठोकला गेला होता. त्या माणसाला जागेवरून बिलकुल हलू न शकलेली पाल इतके दिवस जिवंत कशी राहिली याचं आश्चर्य वाटत असतानाच त्याला एक विलक्षण दृश्य दिसलं. 2-3 पाली निरनिराळ्या बाजूनी आल्या आणि तोंडात असलेलं भक्ष्य म्हणजे किडे तिला भरवायला सुरुवात केली. ती पाल का व कशी जिवंत राहिली याचं कोडं उकललं होतं. साऱ्या पाली मजेत इकडे तिकडे फिरून त्या पालीसाठी खाद्य आणत होत्या. यातली सहकार्याची, सहसंवेदनेची, सहानुभूतीची भावना थक्क करणारी होती. साध्या कीटक, प्राणी यासारख्यांना जर हे कळतं आणि वळतं सुद्धा, तर आपण माणसाने अशी एकरूपतेची, समरसतेची भावना इतरांबद्दल जोपासली तर जीवनात दुःख उरणारच नाही. भावपूर्ण, निरपेक्ष, निस्वार्थी सहजीवन हे आनंदाचं जिवंत रहस्य आहे. व्यक्तीच्या तसेच साऱ्या समाजाच्या आनंदासाठी असा सहयोग आवश्यक आहे. एक प्रकारचा सहयज्ञच आहे हा. 21. योगक्षेमं वहाम्यहम्. एक राजा आपल्या दरबारातील पंडितांकडून गीता समजावून घेत होता. त्याला गीतेतील भगवंताचा उपदेश ऐकताना खूप आनंद होत होता. 9व्या अध्यायातील 22व्या श्लोकाच्या एका चरणाचा अर्थ त्याला समजला नाही. योगक्षेमं वहाम्यहम् म्हणजे काय असं त्यानं विचारल्यामुळे पंडितजींनी निरनिराळे अर्थ सांगून पाहिले, पण त्याला ते पटले नाहीत. उलट पंडितांच्या अज्ञानाचा त्याला राग आला. तो म्हणाला, उद्या जर माझं समाधान होईल असा अर्थ तुम्ही सांगू शकला नाहीत तर तुम्हाला जन्मभर बंदिवासात ठेवलं जाईल. हे ऐकून त्या रात्री पंडितजींना झोप लागली नाही, कारण त्यांच्या पत्नीच्या निधनानंतर एकुलत्या एक असलेल्या मुलीचे तेच माता पिता दोन्ही होते. आपण जर बंदिवासात पडलो तर या 10 वर्षांच्या कोवळ्या मुलीचं कसं होणार हा विचार त्यांना अस्वस्थ करत होता. मुलीला मध्यरात्रीनंतर सहज जाग आली अन बघते तर काय, बाबा झोपेविना तळमळत आहेत. डोळ्यातून अश्रूही वाहत आहेत. तिनं विचारलं, बाबा कसलं दुःख होतंय तुम्हाला? यावर तिला जवळ घेत बाबांनी सर्व घटना सांगितली आणि म्हटलं, माझ्यानंतर तुझ्याकडे कोण पाहणार? योगक्षेमं वहाम्यहमचा अर्थ बाबांना का सांगता येत नाही हे त्या हुशार मुलीच्या लक्षात आलं. ती म्हणाली, बाबा उद्या मला दरबारात न्या, मी सांगते राजाला योग्य तो अर्थ. दुसरे दिवशी ती चिमुरडी दरबारात आली. योगक्षेमं वहाम्यहमचा अर्थ तिनं बाबांकडून समजावून घेतला होता. राजा दरबारात आल्यावर ती राजाला उद्देशून म्हणाली, राजा तुझं समाधान होईल असा त्या श्लोकाचा अर्थ मी तुला सांगते, पण त्यासाठी मी सांगेन तशी कृती करावी लागेल. राजानं होकार देताच तिनं सेवकांना 2 मोठे दोर आणायला सांगितले. दरबारात समोरासमोर जे खांब होते त्यापैकी एकाला आपल्या वडिलांना बांधून घालायला सांगितलं, तर दुसऱ्या समोरच्या खांबाला राजाला बांधायला सांगितलं. राजाच्या संमतीनं सेवकांनी तसं केल्यावर तिनं त्या दोघांना सांगितलं, राजा तू तुझी सत्ता आणि बाबा तुमचं ज्ञान असं वापरून एकमेकाला मुक्त करा. दोघांनीही एकदमच म्हटलं, मी स्वतः बांधलेलो असताना दुसऱ्याला कसा सोडवू शकेन? यावर शांतपणे ती चिमुरडी म्हणाली, हेच तर खरं उत्तर आहे. आपण बंदिवासात गेल्यावर मुलीचं म्हणजे माझं कसं होणार या चिंतेने बाबा बांधले गेले होते, तळमळत होते. काळजी घेणारा भगवंत आहे, स्वतः त्यानं हे सांगितलंय.
माझं सतत स्मरण चिंतन करा, तुमच्या प्रपंचाचा भार मी वाहीन. पण हे बाबांना कळलंच नाही. स्वतःला न कळलेला विचार आपण दुसऱ्याला कसा पटवून देणार? तिच्या या स्पष्टीकरणानं राजाचं समाधान झालं. तिच्या वडिलांनाही धन्य वाटलं. साऱ्या उपस्थितांनी मुलीच्या चातुर्याचं कौतुक केलं. राजानं तिचा सारा भार स्वतः उचलण्याचं वचनही दिलं. आनंदाचं तत्त्व हेच आहे. दुसऱ्याला आनंदी ठेवायचं असेल तर स्वतः आनंदी नको का राहायला? दुसऱ्याला चिंतामुक्त करायचंय तर स्वतः निश्चिंत व्हायला नको का? हल्ली आपण फक्त संदेश पाठवतो, हॅपी होली, हॅपी दिवाळी, हॅपी ख्रिसमस. पण केवळ शाब्दिक संदेश पाठवून कसं दुसऱ्याला आनंदी बनवू शकू? संक्रांतीला आपण तिळगुळ देऊन काय म्हणतो? तिळगुळ घ्या, गोड बोला. म्हणजे प्रत्येकजण दुसऱ्याला गोड बोला असं सांगतो. स्वतः गोड बोलण्याचा विचारही तो करत नाही. याऐवजी असं जर म्हटलं, तिळगुळ घ्या, मी गोड बोलेन, तर त्याला काहीतरी अर्थ आहे. एक प्रकारची बांधिलकी आपण स्वतःवर लादून घेतोय. ती निभावली तर खरंच सर्वत्र मधुर वातावरण नि स्नेहल संबंध निर्माण होतील. इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी. काळजीमुक्त, ताणतणावमुक्त नि आनंदयुक्त जगण्याची पहिली जबाबदारी माझी आहे. मग चालण्या बोलण्यातून, वागण्यातून इतरांना आपोआप आनंदी राहण्याची प्रेरणा मिळेल. स्वतः घालून दिलेला आदर्श हा 100 व्याख्यानं किंवा प्रवचनांपेक्षा महत्त्वाचा असतो. योगक्षेमम वहाम्यहम, मी तुमचा योगक्षेम म्हणजे उदरनिर्वाह चालवीन, असं आश्वासन देण्यापूर्वी भगवंतानं काही गोष्टी आवर्जून सांगितल्या आहेत. अनन्य भावानं परमेश्वराचं चिंतन करायचं. सर्व कर्म ही माझीच पूजा आहे अशा पूज्य भावनेनं करायची आणि सतत माझ्याशी जोडलेलं राहायचं. माझं म्हणजे भगवंताचं विस्मरण क्षणभरही होऊ द्यायचं नाही. एवढं जमलं की दुसऱ्या कशाची चिंता करण्याची आवश्यकताच नाही. भगवंताचं स्मरण म्हणजे केवळ भगवंताचं नाम सतत घेणं असं नव्हे, तर हे सारं विश्व चालवणारी एक अदृश्य शक्ती आहे. तिचा प्रभाव माझ्या जीवनावर पडलेला आहे. तिच्या सत्तेनं नि इच्छेनंच माझं जीवन चालू आहे याचं सतत भान ठेवायचं. चिंता आणि आनंद, ताण आणि आनंद, भय आणि आनंद एकत्र असूच शकत नाहीत. हेच तर खरं आनंदाचं प्राणसूत्र आहे. निश्चिंत, ताणमुक्त, निर्भय जीवन. 22. प्रदक्षिणा. देवीचा वार्षिक उत्सव चालू होता. राजाची कुलदेवी असल्याने प्रजेचीही ग्रामदेवी बनली होती. सुंदर मूर्ती, भव्य मंदिर आणि उत्साह व उमेद यांनी भरलेला उत्सव. मग काय, सगळीकडे मोठी धामधूम नि आनंदी आनंद होता. उत्सवाचा अखेरचा विधी म्हणजे देवीची रथातून मंदिर प्रदक्षिणा. वर्षपद्धतीनुसार प्रदक्षिणा दिमाखात सुरू झाली. सर्वत्र जल्लोष सुरू होता. सर्वांच्या नजरा झगमगीत रथावर खिळल्या होत्या. देवीचा जयघोष उच्च स्वरात सुरू होता. त्याचवेळी त्या गर्दीत एक 3-4 दिवसांचा भुकेला बालक अन्नासाठी याचना करत होता. पण त्याच्याकडे लक्ष द्यायला वेळ कुणाला होता? त्या बालकाला एका बाईच्या कडेवर एक मूल दिसलं. त्याचंही लक्ष रथाच्या मिरवणुकीकडे होतं. त्याच्या हातात एक उघडा पुडा होता चणे शेंगदाण्याचा. या भुकेजलेल्या बालकानं हळूच जाऊन तो पुडा जरा तिरका करून 8-10 दाणे हातात घेऊन तोंडात टाकले. ते अधाशाप्रमाणे संपवल्यावर आणखी घेणार इतक्यात सारा जल्लोष एकदम थांबला. सर्वत्र चिडीचूप शांतता पसरली. कारण रथ एकदम थांबला तो हालेच ना. अधिक लोकांनी ओढायचा प्रयत्न केला पण व्यर्थ. एक तसूभर सुद्धा रथ पुढे सरकत नव्हता. त्याचवेळी आकाशवाणी झाली. देवीच बोलत होती. माझ्या दर्शनासाठी आलेल्या तुम्हा मंडळीत अनेक जण चोर आहेत, पापी आहेत. कोणीही एकानं येऊन माझ्यापुढे आपल्या पापाची कबुली दिली तरच हा रथ हालेल, नाहीतर जमिनीत गाडलेल्या अवस्थेत इथंच पडून राहील. तसं पाहायला गेलं तर जवळजवळ प्रत्येकजण पापी होता. पण पापाची जाहीर कबुली कोण देणार? राजाच्या मनात आलं, आपण जिच्या प्रेमात आहोत त्या राजनर्तकीला आपण राणीच्या नकळत तिचाच एक रत्नहार भेट दिला होता. राणीला आपल्या सेनापतीबरोबर असलेल्या विवाहबाह्य संबंधांची आठवण झाली. सेनापतीला राजाविरुद्ध मंत्र्यांच्या मदतीनं केलेल्या कपट कारस्थानाची स्मृती झाली. देवीच्या पुजाऱ्याला देवीला अर्पण केलेल्या अनेक सोन्या मोत्यांच्या अलंकारांपैकी काही चोरून आपल्या घरी नेल्याचं स्मरण झालं.
गर्दीतील अनेकांच्या मनात आपण केलेल्या पापांची उजळणी होत होती. सारे एकदम शांत झाल्याने त्या भुकेल्या अनाथ बालकानं त्या कडेवर मूल घेतलेल्या बाईला विचारलं, काय झालं? एकदम सारं शांत शांत कसं झालं? यावर ती म्हणाली, या सगळ्या लोकात अनेक जण पापी आहेत, चोर आहेत. कोणाही एकानं देवीसमोर जाऊन आपल्या पापाची कबुली दिली की रथ पुन्हा हलू लागेल. निरागसपणे त्या बालकानं विचारलं, पाप म्हणजे काय गे माये? आणि चोरी म्हणजे? शांतपणे ती माता त्याला म्हणाली, जी वस्तू आपली नाही ती आपण त्याच्या नकळत पळवून वापरली तर ती चोरी आहे, आणि चोरी हे पापही आहे. हे ऐकल्यावर डोक्यावर आकाशातून वीज कोसळावी तसा बुद्धीवर वज्राघात होऊन त्या बालकाला आतून जाणवलं की काही वेळापूर्वी त्या बाईच्या नकळत तिच्या मुलाच्या पुड्यातले काही चणे फुटाणे आपण खाल्ले ही चोरी होती तर. हा विचार मनात येताच तो बालक एखाद्या बाणासारखा वेगाने गर्दीला दूर सारत रथासमोर गेला आणि त्यानं देवीला आपल्या गुन्ह्याबद्दल कबुली दिली. त्याच क्षणी रथ एकदम चालू लागला. बालक खाली मान घालून रथासमोर चालत राहिला. खरं तर त्याच्या त्या अतिसामान्य चोरीच्या कबुली जबाबानंतर रथ चालू लागला खरा, पण सर्वांना आपण केलेल्या पापांची लाज वाटू लागली. इतक्यात रथात एक स्फोट झाला. सर्वांनी डोळे बंद करून कानावर हात ठेवले. काही वेळानं डोळे उघडून पाहतात तो काय, देवीच्या मूर्तीचे तुकडे तुकडे होऊन ते आकाशात उडून गेले होते. प्रदक्षिणा चालू राहिली, पण आता ती देवीची प्रदक्षिणा नव्हती, तर होती फक्त रथप्रदक्षिणा. राजाला, राणीला, प्रधानाला, पुजाऱ्याला, सेनापतींना मनोमन वाटलं आपली पापर तर याहून कितीतरी मोठी नि भयंकर होती, पण धाडस नव्हतं आपल्यात सर्वांच्या समोर आपल्या पापांची कबुली देण्याचं. आपलं सर्वांचंही असंच होतं. याचा अनुभव मनाचे वैद्य असलेल्या संतांना असल्याने त्यांनी असंच सांगितलं की पापाचा तिरस्कार करा, पापी व्यक्तीचा नको. हेट द सिन, नॉट द सिनर. ज्ञानदेवांनीही पसायदानात हेच मागितलंय. खळांची व्यंकटी सांडो, म्हणजे दुष्टांची वेडीवाकडी पापी बुद्धी वृत्ती यांचा नाश व्हावा आणि तया सत्कर्मी रती वाढो. दुष्ट लोकांचा नाश न करता त्यांच्या दुष्ट बुद्धीचा संहार व्हावा. असे मागणारे साधुसंत हे निश्चित विनाशायच्या दुष्कृतां म्हणत रावण, कंस यासारख्या पापी व्यक्तींचा संहार करणाऱ्या देवाच्या अवतारांपेक्षा श्रेष्ठ असतात. नारद वाल्याचा विनाश करत नाही, तर त्याचा नामाच्या माध्यमातून वाल्मिकी ऋषींच्या रूपात विकास घडवतात. पापांची कबुली देऊन मनःशांती नि आनंद मिळवण्यासाठी संतांना शरण जाणंच श्रेयस्कर. 23. विश्वासातून आनंद. अवंतीपूरचा राजा विक्रमसेन आणि प्रधान इंद्रसेन दोघांमधील संबंध अगदी राम-लक्ष्मणांसारखे. विक्रमसेनाचा आपल्या प्रधानावर पूर्ण विश्वास होता. स्वतःपेक्षा अधिक विश्वास प्रधानावर होता असं म्हटलं तरी चालेल. लागोपाठ 3 वर्ष पाऊस पडला नव्हता. अन्न पाण्याशिवाय सारे प्राणी माणसं तडफडत होती. विक्रमसेनाला ही दुष्काळामुळे झालेली प्रजेची दुर्दशा पाहावेना, म्हणून इंद्रसेनाबरोबर एका रात्री तो राज्य सोडून निघाला. कुणालाही कळू नये म्हणून त्यांनी साधे कपडे घातले होते. तलवार मात्र दोघांकडेही होती. रात्रभर रानातून चालल्यामुळे दोघेही थकले. इंद्रसेन राजाला म्हणाला, महाराज, या वृक्षाखाली तुम्ही झोपा. मी जागून जंगली जनावरांपासून आपलं रक्षण करीन. राजाला केव्हा गाढ झोप लागली हे त्यालाही कळलं नाही. प्रधान इंद्रसेन हा संत प्रवृत्तीचा होता. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे हा त्याचा जिवंत अनुभव होता. त्याला पक्ष्यांची बोली कळायची. पहाट होत आल्यानं पक्षी जागे झाले आणि किलबिलू लागले. ज्या झाडाखाली राजा आणि प्रधान विश्रांती घेत होते त्या झाडावर पक्ष्यांचं एक जोडपं येऊन बसलं. त्यांना दुष्काळी परिस्थितीपुढे अगतिक होऊन राजा प्रधान दूर चाललेत याची कल्पना होती. पक्षिणी म्हणाली, मला या देवासमान राजाची मनस्थिती पाहून दुःख होते. यावर तो पक्षी उद्गारला, अगं, पण यावर उपाय आहे. तुला समोर जे कोरडं तळं दिसतंय ना, राजाचा गळा चिरून त्यातलं रक्त जर तळ्यात सगळीकडे शिंपडलं तर क्षणात सारे झरे वाहू लागून काही वेळातच तळं पाण्याने तुडुंब भरेल. मग त्याचं पाणी
पाठ खणून अवंतीपूरला नेलं की सारेच प्रश्न सुटतील. पण हे करणार कोण? त्यांना कळणार तरी कसं? पण यात राजाचे प्राण जातील ना. या पक्षिणीच्या प्रश्नावर पक्षाचं उत्तर स्पष्ट होतं. याच तळ्याच्या पलीकडच्या काठावर गोल पानांची वनस्पती आहे. त्या पानांचा रस पिळला तर राजाच्या गळ्याची जखम बरी होऊन तो पूर्ववत होईल नि तळं पाण्यानं भरल्यामुळे सारे प्रश्न सुटतील. हा संवाद प्रधान इंद्रसेनानं संपूर्ण ऐकला. राजा गाढ झोपलाय हे पाहून तो त्या कोरड्या सरोवराच्या दुसऱ्या तीरावर गेला. पाहतो तर तिथं खरंच गोल पानांच्या वनस्पती होत्या. तलवारीनं तो आपलं बोट कापतो. रक्ताची धार लागते. लगेच त्या गोल पानांचा रस लावल्यावर रक्त तर थांबतंच, पण बोटही अगदी पूर्वीसारखं होतं. म्हणजे त्या पक्षाचं म्हणणं खरं होतं तर. लगेच तो राजाजवळ येतो. त्याच्या छातीवर बसतो. त्यापूर्वी त्यानं पानांच्या एका द्रोणातून भरपूर गोल पानांचा रस काढून आणलेला असतो. छातीवर इंद्रसेनाला बसलेलं जाणवून राजाने डोळे उघडले. कोणताही प्रतिकार न करता तो शांतपणे पडून राहिला. नंतर इंद्रसेनानं तलवारीनं राजाचा गळा चिरला. रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. पसाभर रक्त घेऊन इंद्रसेनानं त्या सुक्या तळ्यात ठिकठिकाणी शिंपडलं. नंतर धावत येऊन बेशुद्ध पडलेल्या राजाच्या गळ्याला तो किमयागार रस लावला. काही क्षणातच राजा पूर्ववत झाला. त्यानं कोणताही प्रश्न प्रधानाला विचारला नाही. नंतर दोघं मागं वळून पाहतात तो काय, अनेक ठिकाणी झरे फुटून ते तळं पाण्यानं भरू लागलं होतं. दोघंही आनंदानं राज्यात परतले. त्यांच्या सांगण्यावरून अनेक लोकांनी कुदळी फावडी घेऊन त्या तळ्याच्या काठापासून अवंतीपुरापर्यंत पाठ खणले. सगळीकडे पाणी पोचलं. काळाच्या ओघात पिकं शेतात डोलू लागली. पुन्हा अवंतीपूर आबादी आबाद झालं. सारी प्रजा व राज्य आनंदानं ओतप्रोत भरून गेलं. या सर्व काळात प्रधान इंद्रसेन मात्र एका गोष्टीनं अस्वस्थ होता. त्याला वाटत होतं, इतकं सगळं घडून राजा प्राणावरच्या संकटातून बाहेर पडून सुद्धा एकदाही त्यानं आपल्याला त्याविषयी एकही प्रश्न कसा विचारला नाही. त्याची ती बेचैनी पाहून एकदा विक्रमसेनानंच त्याला विचारलं, कोणत्या तरी विचारामुळे तू अस्वस्थ आहेस का? यावर इंद्रसेनानं आपल्या मनातल्या खळबळीचं कारण सांगितलं. यावर हसून राजा म्हणाला, एवढंच होय, त्यात काय विचारायचं? म्हणून मी विचारलं नाही. कारण तू करशील ते माझ्या नि सर्वांच्या कल्याणाचंच करशील यावर माझा ठाम विश्वास आहे. तू मला ठार जरी मारलं असतंस तरी ते माझ्या हितासाठीच असणार होतं. याबद्दल माझ्या मनात किंचितही संशय नाही. यावर इंद्रसेन काय बोलणार? क्षणभर पुतळ्यासारखा निश्चल उभा राहिला. या कथेतून प्रत्ययाला येणारा पूर्ण विश्वास हा केवळ त्या दोघांच्याच नव्हे तर साऱ्या प्रजाजनांच्या व राज्यातील पशुपक्षी वनस्पती साऱ्यांना आनंद देणाराच होता. खरंच आनंदाकडे पोचण्याचा नव्हे, आनंदाला अनुभवण्याचा एक मार्ग विश्वासातून श्रद्धेतून जातो हे निश्चित.